पुण्यामध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित करायला लावणारा हा सगळा प्रकार भारतीय विद्यापीठ परिसरात तरुणाचा पाठलाग करत कोयत्यानं वार केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे। 2 फेब्रुवारीची ही घटना आहे। स्वतःच्या बचावासाठी तरुण पाया पडत गयावया देखील करताना दिसतोय। बघ्यांची मोठी गर्दी आहे पण कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही। तरुणावर उपचार सुरू असून त्याच्या डोक्यात 18 ते 20 टाके पडल्याची माहिती आहे। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अशोक मोराळेजी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अशोकजी, पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? भर रस्ता, भर संध्याकाळची वेळ आणि थेट कोयता गँग एकावरती जीवघेणा हल्ला करते, पण मदत कोणीच करायला जात नाहीये। फेब्रुवारीच्या रात्री 8:30 वाजता सुमाराचा प्रकार आहे। भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याची हद्द आहे। किरकोळ कारणास्तव या तरुणाचा काही तरुणासोबत वाद झाला होता आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे। मैत्रिणीला माझ्या विरुद्ध तक्रार का द्यायला लावली असं म्हणत आरोपीनं या तरुणावरती कोयत्यानं हल्ला केलेला आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। खरं तर हा तरुण रस्त्याने धावतोय, त्याच्या मागे पाठलाग करत आरोपी कोयता घेऊन पळतोय आणि त्यानं एका घरापाशी गाठून त्याच्यावरती कोयत्याने सपासपाचे वार केले आहेत। या घटनेमध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। या तरुणाच्या डोक्यामध्ये तब्बल 30 ते 32 टाके पडलेले आहेत आणि या तरुणावरती सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। त्या तरुणाच्या कुटुंबियांनी असा आरोप केलेला आहे की पोलिसांनी किरकोळ एखाद्या हत्यारानं मारहाण करण्याची तक्रार दाखल केलेली आहे। खरं तर या प्रकरणामध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। अद्याप असा कोणता गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे आणि अद्याप या प्रकरणातील आरोपी हे फरार आहेत। खरं तर ही अतिशय गंभीर घटना आहे की पुण्यामध्ये कोयत्यानं हल्ला होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत आणि अशातच आता हा तरुणाचा व्हिडिओ या प्रकरणी व्हायरल झालाय। बरं, धन्यवाद अशोकजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। पुण्यातली ही घटना त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवतोय।